नूतन वर्षाच्या शुभारंभानिमित्त अमरावती शहरात पोलिसांनी एक महत्त्वाची कारवाई केली आहे। पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने पेट्रोलिंग करीत असताना अवैध दारू विक्री आणि बाळगणाऱ्यावर कठोर कारवाई केली। या दोन्ही कारवायावेळी 2 आरोपितांना पकडण्यात आले आहे। त्यांच्या ताब्यातून अवैध दारू जप्त करण्यात आली। 30 डिसेंबर रोजी गुन्हे शाखेचे अधिकारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की गुलजार नगर कब्रस्तानाजवळ एक व्यक्ती टीन शेड मध्ये अवैधरित्या दारू विकत आहे। त्यावर तात्काळ कारवाई करून आरोपी शमशेर शाह याला रंगेहात पकडले। त्याच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या देशी दारूच्या बॉटल जप्त केल्या। त्याची किंमत अंदाजे 16,000 आहे। त्याचप्रमाणे 30 डिसेंबर रोजी आणखी एक अवैध दारू वाहतूक करणारा आरोपी विकी राजेश आठवले याला पकडले गेले। त्याच्याकडून 48 दारूच्या बॉटल्स जप्त केल्या आणि त्याच्या स्कूटी पेक गाडीला देखील ताब्यात घेतले। यामध्ये एकूण 30,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, उपायुक्त कल्पना बारवकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईने अवैध दारू विक्री आणि वाहतुकी विरोधात आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करीत आहे। पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम यशस्वीपणे सुरू आहे।